पोहा मोदक करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप जाड पोहे, 3 ते 4 कप गूळ, 1 ते 2 कप गव्हाचं पीठ, 1 ते 4 कप किसलेलं सुकं खोबरं, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा खसखस, 10 ते 12 काजू, 10 ते 12 बदाम, पाव कप साजूक तूप, 1 ते 2 चमचे वेलची पूड आणि पिस्त्याचे काप. आता मध्यम आचेवर किसलेलं सुकं खोबरं, खसखस, तीळ आणि आवडीप्रमाणे काजू बदाम भाजून घ्यायचे. पोहे देखील कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. गव्हाचं पीठ 10 ते 12 मिनिटं गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजायचं. आता पोहे, सुकामेवा यांचं मिश्रण बारीक करायचं. थंड झालेल्या गव्हाच्या पिठात गूळ, पोहे आणि सुक्या मेव्याचे तयार केलेले सारण मिसळून वेलची पावडर घालायची. मोदकाच्या साच्यात तयार सारणाला मोदकाचा किंवा लाडवाचा आकार द्यायचा. झाले आपले पोह्याचे मोदक तयार. आज आपण ना गणपती बाप्पांसाठी मस्त असे खुसखुशीत पोह्यांचे मोदक बनवणार आहोत. हे मोदक आहेत की नाही, महिनाभर छान टिकतात, तसेच खुसखुशीत राहतात आणि जितके खुसखुशीत तितकेच खाताच विरघळतात. म्हणजे छान त्याला पोह्यांचा क्रंच येतो, सॉफ्ट होतात आणि मुख्य म्हणजे अतिशय पौष्टिक आहेत. बरं, हे मी पोहे बनवते, हेच सगळं साहित्य वापरून तुम्ही लाडू देखील बनवू शकता. तर याचं प्रमाण आधी बघूयात. 1 कप मी इथे घेतलेले आहे पोहे. आपले कांदे पोह्यांचे पोहे असतात तेच. पाऊण कप गूळ हवाय, अर्धा कप गव्हाचं पीठ, सुकं किसलेलं खोबरं पाव कप, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा खसखस, 10 ते 12 अख्खे काजू, 10 ते 12 बदाम, पाव कप साजूक तूप आणि अर्धा चमचा वेलची पूड. अगदी जे घरात हाताखाली साहित्य असतं ना त्यामध्येच हे मोदक बनवून तयार होतात आणि तुम्ही तयार करून हे ठेवू शकता डब्यामध्ये भरून. महिनाभर खूप छान टिकतात. आता रेसिपी सुरू करूयात. सगळ्यात आधी तवा गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये सुकं किसलेलं खोबरं घालायचं आणि हे भाजून घ्यायचं सोनेरी रंगावर. खोबरं हलकंसं भाजत आलं की हे तव्याच्या एक बाजूला काढून घेऊयात आणि यामध्येच आता आपण घालणार आहोत तीळ, पांढरे तीळ आणि खसखस आणि हे दोन्ही एकत्र भाजून घेऊयात. खोबरं बाजूला का ठेवलं, कारण हे तीळ आणि खसखस आहे ना पटकन भाजलं जातं. हे बघा, हे असं उडतं आणि ते उडून मग तव्याच्या बाहेर जाऊ शकतं. ते टाळण्यासाठी मग हे असं पॉपकॉर्नसारखं फुटायला लागलं की पटकन खोबऱ्यात मिसळून घ्यायचं, म्हणजे ते तव्याबाहेर जात नाही. आता हे डिशमध्ये काढूया. खसखस, तीळ, खोबरं सगळं छान खमंग भाजून झालेलं. आता याच तव्यामध्ये चमचाभर साजूक तूप घालायचं आणि यामध्ये काजूचे तुकडे आणि बदाम घालायचे. सुकामेवा तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता. अक्रोड घातलं ना तरी चालेल, किंवा अगदी सुकामेवा नसेल तर सरळ अर्धा कप शेंगदाणे घाला आणि शेंगदाणे भाजून घ्या. सुकामेव्याला खूप छान रंग आला, छान कुरकुरीत झाला की हा देखील या भाजलेल्या खोबरं, खसखस आणि तिळाच्या मिश्रणात काढूयात. आता याच तुपामध्ये पोहे घालायचे आणि पोहे छान खमंग भाजून घ्यायचे. जोवर ते कुरकुरीत होत नाहीत तोवर 5-6 मिनिटात भाजले जातात, खूप वेळ नाही लागत. हे बघा, हातात घेतले की असे तुटले गेले पाहिजे. की आता हे काढूयात डिशमध्ये. आता याच तव्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आणि साजूक तूप घालूयात. जे उरले ते सगळं तूप घालायचं. मस्त असं मध्यम आचेवर हे गव्हाचं पीठ आहे ना भाजून घ्यायचं, लालसर होईस्तोवर. एक 10 ते 12 मिनिटं लागतात, खूप वेळ लागत नाही. एकसारखं भाजत राहायचं, नाहीतर काय होतं ना पीठ एका बाजूला करपतं, एक बाजू तशीच राहते. त्यामुळे एकसारखं मिसळून घेत भाजत राहणं गरजेचं आहे. हे बघा, एक 5 मिनिटं झाले आणि छान असा बदामी रंग यायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. पण हे आणखी लालसर होईपर्यंत गव्हाचं पीठ छान भाजून घेणं गरजेचं आहे. आता हे बघा, गव्हाचं पीठ छान भाजून झालेलं आहे. कंदी पेढा कसा दिसतो ना
कंदी पेढ्याचा रंग जसा असतो तसा रंग आलेला पाहिजे. आता गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण असंच तव्यात ठेवूयात. थंड करायची गरज नाही, हलकंसं कोमटच आपल्याला हे मिश्रण हवं आहे. आता सगळ्यात आधी काय करायचं, हे पोहे जे आपण भाजून घेतलेले आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून दळून घ्यायचे. छान अशी त्याची बारीक पूड तयार करून घ्यायची. आता याची पूड तयार करूया. आता ही पोह्यांची पूड जी आपण मिक्सरला फिरवून घेतली ही काढूयात. ही एकत्र करायची, गडबड नाही करायची. आता हे तळलेले काजू, बदाम, खसखस, खोबरं, तीळ हेही घालत आणि याचीही जितकी शक्य असेल तितकी बारीक पूड तयार करून घ्यायची. आता सुकामेवा इथे तयार झालेले आहे पूड. त्याचबरोबर हे आता गव्हाचं पिठाचं जे भाजलेलं मिश्रण आहे तेही हलकंसं कोमट झालंय. यामध्ये गूळ घालूयात. गॅस सुरू नाही करायचा. जे गव्हाचं उष्णता आहे त्यामध्येच हा गूळ मऊ होतो. हे बघा, एकजीव यामध्ये होऊन जातो. चला, गूळ छान मिसळला गेला की हे भाजलेल्या पोह्याचं मिश्रण हेही यात घालायचं. त्याचसोबत हा जो सुकामेवा मिक्सरमध्ये आपण फिरवून घेतलाय हाही घालूयात आणि हे छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं, एकसंध करून घ्यायचं. गॅस बंद आहे. गॅस अजिबात मी सुरू केलेला नाही. तव्याची जी उष्णता आहे त्यामध्ये गूळ छान मऊ झाला आणि त्यातच हे मिश्रण आता आपण एकजीव करतोय. तर यामध्येच वेलची पूड देखील मिसळून घेऊयात. हवं तर पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या, म्हणजे ते पटकन एकत्र मिसळलं जातं. चला, आता हे जे मिश्रण आहे हे तव्यामध्येच ठेवलंय, काढलेलं नाहीये मी. जर खूप थंड हवा असेल तर गूळ आहे तो सुका सुका व्हायला सुरुवात होते. मग हा तवा परत गॅसवर ठेवायचा, हलकंसं मिश्रण गरम करायचं. गूळ मऊ झाला की परत हे छान वळलं जातं. मोदकाचा साचा घ्यायचा, यामध्ये हलकेसे पिस्त्याचे काप घालून घ्यायचे. यामध्ये हे मिश्रण भरायचं, सील करून घ्यायचं आणि हे असं प्रेस करायचं. छान असं दाबून दाबून घ्यायचं. भरपूर मिश्रण घालायचं. जितकं शक्य असेल तितकं प्रेस करून घ्यायचं छान. आणि कधीही तुम्हाला वाटलं की मिश्रण सुकं सुकं झालंय तर हलकं गरम करा. मायक्रोवेव्ह केलं तरी चालेल, गॅसवर ठेवलं तरी चालेल. मोदक छान वळले जातील. आता हे साच्यातून काढूयात. कमाल, बघा काय सुंदर दिसतोय मोदक. आता याच पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करूयात. आणि अगदीच वाटलं की मोदक सुटत नाहीत तर थोडं तूप लावा साच्याला आणि सेम प्रोसेस करत सगळे मोदक तयार करायचे. आता हे मोदक याच पद्धतीने सगळे मी तयार करते. हे मोदक महिनाभर छान टिकतात. असेच बनवून तयार करून ठेवू शकता. इनफॅक्ट मोदक नाही, हे लाडू जरी वळले छोटे छोटे तरी ते एक प्रसादासाठी खूप छान पर्याय आहे. आणि इवन मोठ्यांना पण खाण्यासाठी पौष्टिक असं एक पदार्थ आहे. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.